संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथी. बहु दुदड जरी झाले म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. महायोग पीठे तठे भीमरथ्यम, वरम पुंडरिकाय धातुं मुनींद्रिहि. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास. जन्म जन्म मुहे दीजियो, श्री वृंदावन को वास. राधा राधा कहत ही, सब व्याधा मिट जाए. जन्म जन्म की आपदा, राधा नाम सुनाय. कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय. गोविंदाय नमो नमः. सती रंभा जयाची माता से हो, अकराम नामे पिता वसे हो. शिरसोली गावी अवतार धरिला, नमस्कार माझा मौनी प्रभूला. विठाला 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 विठाला. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काबू नाही तेथे. बहु दुदड जरे झाले म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सद्गुरु संत श्रीमंत किसनदेवांच्या पावन पवित्र दरबारामध्ये निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचं प्रयोजन एवढंच आहे, जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करतायत. विठाला 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 विठाला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा. श्रीमंत संत सद्गुरु किसनदेव महाराज यांच्या 109व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आपण सर्व उंदरीकर ग्रामस्थ अत्यंत आनंदाने गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम पार पाडत असतो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार कीर्तनकार महाराज मंडळींचे कीर्तन आपल्याला श्रवण करायला भेटत आहे आणि त्या निमित्ताने 109वा पुण्यतिथी महोत्सव आहे. मला असं वाटते यावर्षीचं हे 109वं वर्ष आहे आणि त्या सप्ताहातील माझी 3री कीर्तन सेवा आहे. म्हणून सद्गुरु किसनदेवाच्या चरणी हे वाघपुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्व श्रोते मंडळींना माझा साष्टांग नमस्कार. मस्तक हे पायावरे वरकरी संतांचा, या वरकरी संतांचा, या वरकरी संतांचा. मस्तक हे पायावरे वरकरी संतांचा, वरकरी संतांचा, वरकरी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. पंचक्रोशीतील नावाजील सर्व गायक वादक मंडळी, आमचे श्री हरिभक्तीपरायण कीर्तनाच्या साथीला उपस्थित असलेले संगीत अलंकार संगीत विभूषण संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामायणाचार्य विष्णुपुराणाचार्य
आमच्या गावाचे भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज निर्मळ, समाधान महाराज चांगडे, रामकृष्ण महाराज गायकवाड आणि अत्यंत आमच्यावर प्रेम करणारे आमचे खंदारे महाराज आणि आपल्या परिसराचं असणारं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत कमी वयामध्ये जास्ती फार मोठी प्रगती केली आमचे शुभम महाराज मोरे. या सर्व मंडळीला मी या ठिकाणाहून साष्टांग नमस्कार करतो. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर प्रयोजन मी तुम्हाला सांगितलंय. ज्यांच्या अत्यंत आग्रापोटी या ठिकाणी येण्याचे सौभाग्य मिळालं, तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता आम्ही किसनदेव बाबा संस्थांमध्ये पैशाकरता येतच नाही. सद्गुरूची सेवा आमच्याकडून व्हावी याकरता रमेश पाटील यांच्या अत्यंत आग्रहास्तव सद्गुरू किसनदेवाची सेवा व्हावी, रमेश पाटील यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचे सौभाग्य मिळतं. आणि जीवनामध्ये साधूची सेवा मिळणं याला सौभाग्य म्हटलं पाहिजे. साधूची सेवा तुम्हाला कुठेही भेटू द्या, त्या ठिकाणी पैशानं साधूच्या सेवेची तुलना करू नका. पैसा तुम्हाला खूप आहे, तुमची सेवा चालू ठेवा. तुम्ही सेवा गजानन महाराजांची करा, तुम्ही सेवा किसनदेवाची करा, तुम्ही मौनी बाबाची करा, तेजस्वी बाबाची करा. अन्यथा महाराष्ट्रात कुठल्याही सेवाची सेवा करा, संतांची सेवा करा. सेवा करणं चालू ठेवा. तुमचं काम तुम्ही सोडू नका. ज्या साधूची तुम्ही निष्काम सेवा केली ना, ते साधू तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडू देत नाही. ही साधूच्या सेवेची ताकद आहे. विठाला 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 पाटील परिवारांनी या किसनदेव महाराजांच्या या अत्यंत पुण्यतिथी महोत्सवामध्ये सर्व महाराज मंडळीची कीर्तनं घेतली. जन्मोत्सवानिमित्त ही सगळी कीर्तनं या ठिकाणी घेतली. रात्री मी एकलाऱ्यामध्ये होतो, त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम चालू आहे आणि तोच कार्यक्रम आपल्या इथे चालू आहे. कार्य हे साधूचं आहे सज्जनांनो. कार्य हे कार्य असतं. आणि बरेच लोक म्हणतात काही ठिकाणी छोटा कार्यक्रम, काही ठिकाणी मोठा कार्यक्रम. पण मला असं वाटतंय कार्यक्रमाला, परमार्थाच्या कार्यक्रमाला जो छोटा आणि मोठा अशी उपमा देत असेल, मला असं वाटतंय तो अजून अज्ञानीच आहे, अज्ञानी आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाला कार्यक्रम कितीही छोटा असू द्या, तो सदैव मोठा असला पाहिजे. आणि हे संतांचं कार्य आहे. संतांचं कार्य कधी छोटं नसतं. संतांचं कार्य हे फार मोठं असतं, सांगणारे फार छोटे असतात, नाही का. म्हणून आज तिसऱ्या दिवसाची सेवा किसनदेवाच्या चरणी समर्पण करायची आहे. बघा, जो अभंग या ठिकाणी निवडला हा संतपर प्रकरणातील फार नाही पण 3 चरणाचा आहे. या 3 चरणाचा अभंग, याचा अर्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज हे फार मोठे संत आहेत. संतच नाही, महान संत आहेत. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणून मानले जाणारे संत आहेत. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा विचार जर आपण केला तर गुरु अनेक आहेत, गुरु अनेक आहेत, सद्गुरु सुद्धा अनेक आहेत, संत सुद्धा अनेक आहेत. पण जगद्गुरु बोटाच्या कांडावर बोलण्यासारखे आहेत. विठाला 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 विठाला. थंडी वाढली की खोकला वाढतो पाटील. आणि सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं दररोज कीर्तनं चालू आहेत. त्याच्यामुळे आता महाराज घेतील तेवढी ताकद बोलून घेतील आमच्याकडून. आणि मला वेळ दिलेला आहे की जास्त लांबू नका. आणि मला माहीत आहे थंडीचे दिवस असल्यामुळे जास्त लांबत काही मजा नाही. पण कधी कधी असं वाटतं लवकर जर कीर्तन सोडलं तर खालच्या लोकांच्या मनात असा भाव यायला नको की यांना काही येत नाही. आणि जास्त लांबवलं की असाही भाव यायला नको यांना तारखा नाहीत. कारण जास्त लांबवलं की म्हणतात त्याला तारखा नसतील, लवकर सोडली की म्हणतात भांडवल संपलं असेल. आम्ही संस्थेचे विद्यार्थी आहे. गजानन महाराजांसारख्याचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे तुमची जर कृपा असेल आणि तुमची जर योग्यता असेल सकाळी 5 वाजेपर्यंत बसण्याची, तर 5 वाजेपर्यंत सगळ्यांना मी काकळा करून मोकळं करेन. पण सगळ्यांनी मला वेळ दिलेली आहे. मी 10:30ला सगळ्यांना गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार म्हणजे करणार. विठाला 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 विठाला. संत खूप आहेत, गुरु खूप आहेत, सद्गुरू सुद्धा खूप आहेत, पण जगद्गुरू फार कमी आहेत. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये फक्त 3 लोकांना जगद्गुरूची उपमा शोभते आणि ती दिली पाहिजे. एक आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य, दुसरे यशोदाचा नंदलाल कृष्णवंदे जगद्गुरु, आणि तिसरे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज. संतांचा महिमा एका शब्दामध्ये तुमच्या आमच्या सारख्याला कळाला पाहिजे. कीर्तन मनाचं मनोरंजन करण्याकरता ऐकू नका. कीर्तन आत्मसात करा. कीर्तन ब्रेनमध्ये उतरा, कीर्तन दिमागामध्ये उतरा. आणि आजच्या कीर्तनातून तुम्हाला जर काही चांगलं वाटत असेल तर नक्की घेऊन जा, माझी चप्पल सोडून. हा, चांगलं वाटत असेल तर घेऊन जा. एका कीर्तनात असंच सांगितलं पाटील मी, कीर्तनकाराचं काम असतं चांगलं चांगलं घेऊन जायचं असतं. मी नेमकी 300 रुपयाची घेतली होती, पण काळजी करू नका, आज मी लपून ठेवली. हा, आणि माझीच आणली. माझी चप्पल चोरीला गेली. मी त्याला म्हटलं का हो ती चप्पल तर माझी दिसते, खोटे बोलता म्हणे महाराज तुम्ही. म्हटलं कसं काय हो, तुम्ही नाही का म्हणे कीर्तनात सांगितलं चांगलं चांगलं घेऊन जा. म्हटलं मग माझीच का चप्पल लांबवली. सज्जनांनो,
ही चप्पल पिढा आहे, इडा पिढा आहे, ती दरिंद्री आहे, तिकडे तुमचं लक्ष नसलं पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून जर तुम्हाला काही घेण्यासारखं वाटत असेल की जेणेकरून आपण हे घेतल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होईल, हे घेतल्यानंतर आपले DNA बुद्धीचे चेंज होतील, असा जर आपण विचार केला ना, तर मला असं वाटतं की कीर्तन तुमच्या बुद्धीमध्ये नक्की प्रवेश करेल. ऐका, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संतांचा महिमा वर्णन करतात. असा जर आपण विचार केला तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संत नाहीत का, असा प्रश्न येतो. एवढे मोठे महान संत, एवढे मोठे वैराग्याचे मूर्तिमंत संत, वैराग्याच्या पंक्तीमध्ये फक्त तुकाराम महाराजांनाच मोजल्या जातं. वैराग्याचे मूर्तिमंत नामदेव महाराज म्हणता येणार नाही. वैराग्याचे मूर्तिमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हटल्या जाणार नाही. वैराग्याचे किसनदेव बाबा नाही, गजानन बाबा, मौनी बाबा नाही. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजच का म्हटलं जातं, त्याच्या पाठीमागचा आणि पुढचा इतिहास फार सुंदर आहे. कारण संतत्वाचा मोठेपणा कधी दाखवत नाहीत, हे संतांचं मोठेपण आहे. विठाला 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 लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, जय हो. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा, लहानपण दे गा देवा, दे गा देवा, दे गा देवा, दे गा देवा. यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनामध्ये रंगदेवता निर्माण व्हावी याकरता गायक वादक मंडळी जीवाचं रान करत असतात. सुतक पडल्यासारखं खालच्या लोकांना बसायचं नसतं. कीर्तनामध्ये सुतक पडल्यासारखं बसायचं नाही, असं गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत आणि प्रफुल्लित बसलं पाहिजे. कारण कीर्तनकार हे श्रोत्याचं मन पाहून कीर्तन केलं पाहिजे. कीर्तनामध्ये स्वतः चांगला आहे, कारण तुमच्याशिवाय आमचे अलंकार विभूषित नाहीत. कारण शास्त्रकारांनी सांगितलं, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेन्वेन. महाराज हा किती विद्वान असू द्या, पण त्याच्या पुढे जर श्रवण करणारे श्रोते नसतील तर त्या विद्वान वक्त्याला कवडीची किंमत राहत नाही, याचं शास्त्र आहे. ही सगळी लोक कीर्तनामध्ये रंगदेवता निर्माण व्हावी याकरता जीवाचं रान करतात. म्हणून या लोकांना उत्साह वाढण्याकरता आपण टाळ्या नक्की दिल्या पाहिजे. काय सुंदर प्रमाण दिलं. संतत्वाचा मोठेपणा दाखवत नाहीत. ज्यांचं प्रमाण महाराजांनी दिलं ते सुद्धा तुकोबाचंच प्रमाण आहे. काय म्हणतात महाराज, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रमा. आणि बघा महाराज हे जे प्रमाण दिलं याच्यातच दृष्टांत टाकला. कारण अहंकार जर तुम्ही मोठेपणाचा धरत असाल ना सज्जनांनो, तुम्ही मोठं होण्याचा अहंकार जर तुम्हाला होत असेल तर महाराज पुढे दृष्टांत देतात. ऐरावत रत्न थोर, हत्ती किती मोठा असू द्या, गजेंद्राच्या हत्तीसारखा, पण एक बारीक असणारी मुंगी जर त्या हत्तीच्या कानात गेली, त्याला जर चावा घेतला तर भला मोठा असणारा हत्ती सुद्धा जमिनीवर मृत्युमुखी पडतो. मग अहंकार कशाचा पकडता? हेच तर संतांचं मोठेपण आहे. म्हणून माझे तुकाराम महाराज सांगतायत, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. बस एकाच शब्दावर आपण निरोप घेणार आहोत. तुकाराम महाराजांचा विचार केला. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही इतर संतांचा महिमा उल्लेख करताय, तुम्ही संत नाही का? महाराजांनी सांगितलं, बाबा आम्ही संत आहे असा जर आम्ही उल्लेख केला असता तर आज समाज आमच्या जवळ आला नसता. कारण संत होणं जेवढं सोपं वाटतं तितकं अवघड सुद्धा आहे. कारण या कली माझे संत झाले बहुत. दगड उचलला की महाराज सापडेल तुम्हाला, दगड उचलला की साधू सापडेल तुम्हाला, दगड उचलला की महात्मे सापडतील तुम्हाला. पण खरे साधू तुम्हाला दगड उचलल्यानंतर सापडत नाहीत. कारण काही गोष्टी अशा असतात त्या दिसण्यासाठी जरी तशा दिसत असल्या तरी त्या संतासारख्या नसतात. समुद्र नदी नव्हे पैजा, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण मानून येलिंगा, पाषाण मानून येलिंगा. हो संत नवती जगा मानसाता सारिके, संत नवती जगा मानसाता सारिके.
नव्हती जगा माणसात सारिके समुद्र नदी नव्हे पैजा. आपल्या उदयनगर गावाच्या बाजूला जर एखादा नाला जात असेल तर त्या नाल्याला नाल्याचीच उपमा शोभते, त्याला समुद्र किंवा नदीची उपमा देऊ नका. एखादा दगड भला मोठा टाकला असेल, एखादी साधी सज्जन असणारी आमची माऊली, त्या माऊलीनं त्या दगडावर गुलाल जर टाकला असेल तर लोक त्याला लिंग म्हणून पूजा करत असतील तर ही तुमची चूक आहे. दगड म्हणून लिंगाची पूजा करू नका, सॉरी लिंग म्हणून दगडाची पूजा करू नका. तसं एखादा साधू जर भगवे कपडे घालून गावामध्ये येत असेल तर घरातली ज्वारी त्याला दिली पाहिजे ना. देता ना बापा तुम्ही बाया हो, मला माहित आहे देता, तुम्ही देता. गावाच्या बाहेर वाहणाऱ्या नाल्याला जर तुम्ही समुद्र किंवा नदीची उपमा देत असाल तर आपण अजून अज्ञानी आहे. शंकराचं लिंग समजून जर आपण एखाद्या दगडावर गुलाल टाकत असेल, त्याची जर तुम्ही पूजा करत असाल तर अजून तुम्ही अज्ञानी आहे. संत म्हणून भगवे कपडे घातणाऱ्या माणसाला जर तुम्ही घरातला डाळदाणा देत असाल तर मला असं वाटते अजून तुम्ही अज्ञानी आहे. कारण खरे साधू गावात येत नाहीत. खरे साधू एकांताचा वास पाहतात. आमचे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मूळ देऊचे होते, पण त्यांनी गावात कधी स्मरण केलं नाही. त्यांनी 3 ऑप्शन निवडल्या, एक भंडाऱ्या, एक भामचंद्र आणि तिसरा घोराड्या. ज्या वेळेस तुकाराम महाराज स्मरण करण्याकरता त्या क्षेत्रावर जायचे ना, लोक त्यांना चिडवायचे, असे कसे साधू सकाळी उठले की संध्याकाळी वापस येतात, म्हणजे रस्त्यानं दिवसभर निघाले की चालले विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. ताकद होती माझ्या तुकोबाच्या शब्दामध्ये. सकाळी उठले, आपले दिनचर्येची सुरुवात झाली की गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपडी घेतली की त्या काळात काही एवढी सुखसुविधा नव्हती पाटील. आताच्या काळात फार सुखसुविधा आहे. कशी साऊंड सिस्टीम व्यवस्थिशीर नव्हती, आता तर भागवत दादाची हिंदवी साऊंड सिस्टीम आहे. आपल्या परिसराचं वैभव आहे. एकदा या साऊंड सिस्टीम करता जोरदार टाळ्या वाजवा. कारण हिंदवी साऊंड सिस्टीम या परिसरात आहे. सिस्टीम सामान भरपूर आहे लोकांकडे, लाखो रुपयाचा बारदाना आहे, पण ऑपरेटिंग करता येत नाही. ज्याला जे लागतं ते यांच्याकडून मिळतंय. आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांच्या सानिध्यात राहून यांचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास झालेला आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून खरे साधू गावात कधी राहत नाहीत. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी नामस्मरण करत वापस येता, कशासाठी करताय सगळं? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्म रस भोगुता, ब्रह्मी ब्रह्म रस भोगुता, ब्रह्मी ब्रह्म रस भोगुता. महाराज साधकाला उपदेश करताना सांगताय, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आम्हाला प्रापंचिक लोकांमध्ये करमत नाही जेवढा आमच्या देवामध्ये आम्हाला करमते. तुकाराम महाराज पासून खूप काही बोध घेण्यासारखं आहे. आज जर परमार्थ हा घरात झाला असताना सज्जनांनो, तर मला असं वाटते कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात येण्याची गरज पडली नसती. पण कीर्तन हे मंदिरातच चांगलं ऐकायला भेटते, घरात भेटत नाही. घरात कीर्तन असतं आपल्या, घरात कीर्तन असतं आपल्या. हे कीर्तन वेगळं आहे आणि घरातलं कीर्तन वेगळं आहे. तुम्हाला ते काही समजत नाही. तुम्हाला काही म्हणतात ना असं, हे महिला मंडळ म्हणतं ना, तुम्हाला तर काही समजत नाही. एकाला मी विचारलं, म्हटलं काकूलेच बोलतात वाटते तुम्हाला. हो ना म्हणे, महाराज मी 4 लेकराचा बाप आहे, तरी सुद्धा मला म्हणते तुम्हाला काही, आता कसं करा? म्हटलं तसंच आहे. अरे बाबा, ब्रह्माजीची सरस्वती आणि भगवान शिवजीची सती आणि विष्णूची लक्ष्मी, या तिघीनं या देवाला सुसू दिलं नाही तर तुम्ही कुठे काढले हो? तुम्ही कुठं काढले? देव जर या लक्ष्मीच्या आज्ञेचं पालन करत असतील तर मला असं वाटते आपल्याला सुद्धा त्याचं आज्ञेचं पालन केलं पाहिजे. माझा प्रापंचिक हा विषय नाही. जर घरामध्ये परमार्थ झाला असता तर घरं सोडून मंदिरात येण्याची गरज पडली नसती. तसं परमार्थ करण्यासाठी 4 भीती लागत नाहीत मायबाप. परमार्थ करण्यासाठी एकांताचा वास लागतो, जसं की महाराजांना प्रमाण दिलं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. साधकाला विचारलं, साधकाला उत्तर दिलं महाराजाने. महाराज हे सगळं कशा करता करतायत? महाराज म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. काय म्हणतायत? याजसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा. साधकाला उत्तर देतायत महाराज,
मी लहानपणापासून आतापर्यंत जेव्हापासून भगवत भक्तीमध्ये मला छंद लागला, जेव्हापासून भक्तीचा छंद मला लागला, तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत माझा एकच अट्टाहास आहे, माझा एकच हेतू आहे की माझा अंतकाळ गोड झाला पाहिजे. बघा ते संत किती पुढचा विचार करतात. त्यांना संत म्हणतात, त्यांना भूत भविष्य वर्तमान या तिन्ही लोकांचं ज्ञान असतं, त्याला संत म्हणतात. आपल्याला उद्याचं ज्ञान नाही, म्हणून आपण माणूस होण्याचे योग्य नाही. तुमच्या माहिती करता आज आपण काय करतो हे तुम्हाला कळतंय. बरेच लोक असे आहेत सज्जनांनो की काल काय भाजी जेवली हे सुद्धा सांगता येत नाही. एकाला मी विचारलं, आज काल तुम्ही काय भाजी जेवली होती? थांबा म्हणे, मी पिंट्याच्या मम्मीला फोन लावून विचारतो. पिंट्याच्या मम्मीला फोन लावला, ती म्हणे मी बी भुलली. मग दोघांनी 1 मिनिट विचार केला, म्हणे कालची एकादश होती, आपण फराळ केलं. सांगा काल काय खाल्लं हे जर आपल्याला कळत नाही तर उद्या काय होणार आहे याचं ज्ञान आपल्याला का राहणार आहे? कारण आपण त्या पात्रतेची नाही, आपण त्या योग्यतेची नाही. तुम्हाला अशी पात्रता, तुम्हाला अशी योग्यता मिळावी अशी वाटत असेल ना माझ्या राजांनो, तर ज्यांचा अभंग निरूपणा करता निवडला त्यांच्यात एकदा प्रवेश करा. फार दुर्गम आहे संतांचा महिमा. आणि संत चरित्रावर तुम्ही कितीही बोलले तरी काकळा करून मोकळं होऊ इतकं त्याच्यावर चिंतन आहे. विठाला 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 विठला 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 विठला. कारण खरे संत कधी गावात येत नाहीत आणि खरे संत गावात येत नाहीत आणि जे गावात येतात ते संत नाहीत. मग खरे संतूचं आपण खऱ्या संताचं दर्शन घेतो का डुप्लिकेट संताचं दर्शन घेतो? काकू ओ पाटलीन काकू सांगा ना तुम्ही, आपण ओरिजिनल संताचं दर्शन घेतो की खोट्या संताचं दर्शन घेतो? आतापर्यंत जेवढेही आपल्या गावात आले किंवा येतील हे ओरिजिनल संत नाही. कारण ओरिजिनल संत अनुमान प्रमाण देत आहेत निर्मळ महाराज. ओरिजिनल संत कधी कोणाच्या पुढे हात पसरत नाहीत. काय तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेकणे, तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे. वा साऊंड सिस्टीम. म्हणकारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे रे ब्रह्मांड ठेंगणे. वा महाराज. तुका म्हणे ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे ब्रह्मांड ठेंगणे. खरे साधू कधी दारावर येत नाहीत आणि डुप्लिकेट साधू दारावर आल्याशिवाय राहत नाहीत. कसे ओळखले पाहिजे खरे आणि डुप्लिकेट साधू? डुप्लिकेट साधू मागल्याशिवाय राहत नाहीत आणि खरे साधू दिलं तरी घेत नाहीत. प्रमाण दिले माझ्या तुकाराम महाराजांनी. हात पसरी जीने भिक्क त्याचे, हात पसरी जीने भिक्क त्याचे, हात पसरी जीने भिक्क त्याचे, हात पसरी जीने भिक्क त्याचे. तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे असं आहे बुवा. तुमचं सहकार्य ठेवा, सरकार पाळायचा प्रयत्न करू नका. टाळ्या देत जा मधून मधून. आम्ही काही तुम्हाला पैसे मागत नाही बाबा हो. तुमच्याकडून फक्त प्रोत्साहनपर टाळी असली पाहिजे आणि तसंही टाळी वाजवत जा. थंडीचे दिवस आहेत आणि परमार्थात टाळी अत्यंत महत्त्वाची आहे, ती वाजवलीच पाहिजे. याच्यापासून अनेक फायदे आहेत. तुम्ही टाळी वाजवा सारखी 10 मिनिटं, तुमची थंडी निघून जाईल. तुम्ही टाळी वाजवा कीर्तनात, तुमचे निगेटिव्ह विचार निघून जातील, पॉझिटिव्ह विचार प्रवेश करतील. ही टाळीची ताकद आहे. विठाला 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 विठला. खरे साधू कधी मागत नाहीत आणि डुप्लिकेट साधू मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज प्रमाण देत आहेत. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. आमच्या कुळात नाही कोणाच्या समोर मागण्याची ताकद केली नाही कोण. माझ्या वडिलांशी मिराशी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा.
आमच्या वडिलोपाजीपासून चालत असलेली परंपरा आहे. आमच्या बापानं कधी कोणाच्या पुढे हात पसरवला नाही. आमच्या तो कुळात नाही. आम्ही तुमच्या पुढे हात कधी पसरणार नाही. याचा अर्थ असा आहे की खरे साधू कोणाच्या पुढे हात पसरत नाहीत आणि डुप्लिकेट साधू हात पसरवल्याशिवाय राहत नाहीत. मग मला सांगा, आपल्या गावात जे येतात, आपल्या शहरात जे येतात, आपल्या तालुक्यात येतात, जिल्ह्यात येतात, महाराष्ट्रात येतात, राज्यात येतात, जगात येतात, हे आलेले साधू खरे की खोटे? आजी, खरे की खोटे? मग तुम्ही खऱ्याला देता की खोट्याला देता? आमच्यासारख्या खऱ्याला देत जा ना बापा. जास्त नाही, 500-500 दिले तरी बराबरी होत. विनोदाचा भाग सोडा. आपण खऱ्याला कधी देत नाही आणि खोट्याला दिल्याशिवाय राहत नाही. खोटे कसे ओळखले पाहिजे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठात सांगतात. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश. पाहुणे तया धना देती पाहुणे तया पाहुणे तयाच पाहुणे तयात तयास धन दे पाहुणे तयास धन देते, पाहुणे तयास धन देते. हरी मुखी गाता हर हो हरी मुखी गाता हर परी चिंता. वा. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश आणि पाहुणी तयास धन देते. एखादे भगवे कपडे घालून बाबा गावात आला की आमची पवित्र अंतकरणाची माय त्या बाबाला म्हणते, बाबा या ना इकडे. आता सांगतो तुम्हाला. बाबा गल्लीतून जातात. बाबाच्या गल्लीमध्ये एक हार्मोनियम असते, अशी तिचा आवाज चालू असतो आणि बाबा म्हणतो, भगवे कपडे घातलेले असतात, कपाळाला भलं मोठं आडवं भस्म गुंडाळलेलं असतं. तो देखावा केलेला असतो. तो का खरी ओरिजिनल असतो का? बाबाच्या गळ्यामध्ये एक मस्त अशी पेटी असते, तोंड पोपटाच्या चुतीसारखं लाल झालेलं असतं, 120 पान खाऊन. चालले बाबा रस्त्यानं, आणि रस्त्यानं जात असताना तुम्हाला भुलवण्याचं काम ते लोक करत असतात. काय म्हणतात ते लोक? मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा जन्माले उकांड्यात, अक्कलकोटाकून दांडगापुराकडं बाबा निघाले पोटाकडं. बाबा कोणाचं घेत नाही माय. द्यायचं असेल तर 100-150 देऊ नको, डायरेक्ट बाजकीच दे माय. माय म्हणते, मी तुला कोणत्या पुराव्यावर बाजकी देऊ? मला माहित आहे माय, एक तुझा मुलगा मुंबईला राहतो, दुसरा मुलगा पुण्याला राहतो, 2 मुलं आहेत माय, तुला एक मुलगी आहे, मुलगी चांगल्या घरी दिलेली आहे. माय म्हणते, बाबा आता बाजकी नाही, पोतच घेऊन जाय. मला एक सांगा, तुमच्याबद्दल 4 गोष्टी जर प्रेमाच्या फसवा साधू बाबा तुम्हाला सांगत असेल आणि तुम्ही फसत असाल, मला असं वाटते ते फसले नाही, त्यांनी तुम्हाला फसवलं. खरे साधू समाजात आल्यानंतर खरे साधू कधी कोणाला मागत नाहीत, कारण खरे साधू पुरावा देतात. आणि आपण हिंदू आहोत, हिंदू असल्यापेक्षा वारकरी लोक आहोत, सांप्रदायिक लोक आहोत. आपल्याला तत्वज्ञान माहित आहे थोडंफार. हिंदू माणसाला, वारकरी माणसाला तत्वज्ञानाचे ज्ञानी अधिकारी लोक आहे ना तुम्हाला कळालं पाहिजे की आपण फसतो की फसत नाही. म्हणून कोणाला दिलं पाहिजे, कोणाला नाही दिलं पाहिजे. सांगू तुम्हाला, द्यायचं असेल तर किसनदेव बाबाला द्या. आयुष्यात तुम्हाला काही कमी पडत नाही, ही संताची ताकद आहे. द्या, काय फरक पडते द्या. काय कमी केलं या संतांनी तुम्हाला? काय कमी केलं या साधू लोकांनी तुम्हाला?
काही लोकांनी या लोकांना त्रास दिला, सहन केला या लोकांनी, तरी सुद्धा तुम्हाला खूप काही दिलं. खूप काही म्हटल्यापेक्षा 7 पिढ्या संपत नाही इतकं दिलं. विठाला विठाला विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. काय स्वभाव होता बाबाचा, किसनदेव बाबाचा स्वभाव काय होता. सद्गुरू हायनाई महाराज त्यांना गुरु बनवलं होतं किसनदेव बाबाने. किसनदेव बाबाची बहीण होती, त्यांना सांगायची, हायनाई बाबा माझा किसनदेव अत्यंत कमी अंतकरणाचा आहे, मयाळू हृदयाचा, याचा सांभाळ करा. साधूची जात कधी पाहायची नाही. आणि माझे सद्गुरू संत किसनदेव महाराज देवाशिवाय कधी बोलले नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता प्रत्येक स्त्रीला ते तोंड भरून माऊली म्हणायचे, म्हणून आज त्यांचं नाव किसनदेव होतं. माणसाला ते देवा म्हणून नाव उच्चार करायचे आणि स्त्रीला माऊली म्हणायचे, म्हणून त्यांचं नाव किसनदेवा असं माऊली पडलं. काय माहिती आहे आपल्याला किसनदेव बाबाबद्दल. किसनदेव बाबांचा जात, आपल्याला जात वगैरे पाहायची नाही, पण किसनदेव बाबांनी सुद्धा या समाजामध्ये खूप आघात सहन केले. दिला या लोकांनी त्रास त्या लोकांना, कारण संत पदाला सहजासहजी जाता येत नाही. आमच्यासारख्या 4 पोपटासारख्या गप्पा करणाऱ्या माणसाला जर त्रास होत असेल, हे तर संत आहेत. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्यासारखे 4 कीर्तन करणाऱ्या लोकांना त्रास देतात ना, लोक देतात. लोकांना काही माहीत नसतं भेंड तरी देतात, माहीत नसतं त्यांना काही भेंड. आणि जे लोक आमच्यासारख्यांना चिडवतात त्यांचा हरिपाठ सुद्धा पाठ नसतो, तरी सुद्धा आमच्या अंगावर चिखल उडवण्याचं काम करत असतात. करू द्या. चिखल उडवण्याचं काम कोणीतरी आपल्याशिवाय केल्याशिवाय तुम्हाला कपडे धुण्याची अक्कल येणार नाही. ती केलं पाहिजे. कारण आमचे कबीर महाराज सांगतात, सब्र कर बंदे मुसीबत के दिन भी निकल जाएंगे. सब्र कर बंदे मुसीबत के दिन भी निकल जाएंगे और हसी उड़ाने वाले के चेहरे एक दिन उतर जाएंगे. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. जर सद्गुरू संत किसनदेव महाराज त्याच काळात त्याच पूर्वी थांबले असते, तर मला असं वाटते आज इथपर्यंत ते आले नसते. त्यांनी समाजाचे आघात सहन केले. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी लोकांनी उडवलेले शिंतोडे जर अंगावर सहन केले नसते, तर आज जगद्गुरु झाले नसते. गजानन महाराजांच्या अंगावर लोकांनी उसाने मारलं, गजानन महाराजांनी त्याच लोकांना उसाचा रस करून पाजला. गजानन महाराजाला ज्या लोकांनी उसानं मारलं नसतं, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता महाराजांनी त्यांना उसाचा रस पाजला नसता. कोणीतरी मारणारा सुद्धा असला पाहिजे ना, असला पाहिजे मारणारा. ही सहजासहजी संत होत नाहीत. महाराज म्हणतात, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत. सोसी जगाचे आगाद, सोसी जगाचे आगाद, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत. सोसे जगाचे आघात, सोसे जगाचे आघात, तेची संत तेची ज्या लोकांनी समाजाचे आगान सहन केले, सकारात्मक शब्द वापरला, तेची. तेची या शब्दात सकारात्मक आहे. व्याकरणाच्या हिशोबानं सकारात्मक शब्द आहे. तेची, तेची म्हणजे कोण? सकारात्मक. तेच कोणते? ज्यांनी आघात सहन केला ते. आपल्यासारख्याला जर बोलता बोलता एखाद्याची थुंकी अंगावर उडाली, तर मला नाही वाटत आपण त्याला माफ करू. त्याची थुंकी उड्याचं निमित्त पाहिजे फक्त. तुम्ही त्याची बात गच्ची पकडचाल. सहनशीलता नाही आपल्यामध्ये, आत्मविश्वास नाही. या लोकांनी विचार केला त्या काळात. कारण कोणीतरी आपल्या अंगावर गाऱ्याचे शितोळे उडवल्याशिवाय आपल्याला कपडे धुण्याची अक्कल येत नाही. म्हणून तर आज या गतीला प्राप्त झाले प्राप्त. आणि सांगू, संत महात्म्यांना ज्या ज्या लोकांनी त्रास दिला ते भंगले. कारण त्यांना दुसरा पर्याय सापडला नाही. कारण यांनी सांगितले, माझा पक्ष जरी वेगळा असला तरी सरकार मात्र एकाच आहे. त्याच्यामुळे आता दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही. मग काय केलं पाहिजे? आले चरणावर आलिंगन करण्याकरता. रामेश्वर भट्ट त्या दिवशी खाडे महाराजांनी किती सुंदर सांगितलं. काय म्हणले खाडे महाराज? रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांना इतका त्रास दिला. माझ्या तुकाराम महाराजांनी फार अभंग कवित्व करून ठेवले. फक्त त्यांना साथ देण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं. हे संताजी जगनाडे महाराज तेली समाजाचे होते. मूळचे चाकणचे रहिवासी होते. मामाकडे कामा करता गेले होते. त्यांच्याकडे एकच बैल होता. त्या बैलाचं नाव होतं सखा. विठाला 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 विठाला.
संताजी जगनाडे महाराजांच्या बैलाचं नाव होतं सखा. हा, आणि ते चाकणला होते, त्यांचे मामा तिथं राहत होते. चाकणपासून भंडाऱ्या डोंगर जास्त दूर नाही. त्या काळात सगळी झाडी झुडपी होती. आताच्या काळात सुखसुविधा झाल्या, नॅशनल हायवे झाला, हेलिकॉप्टर उतरतं, काम पडलेले. तुकाराम महाराजांची जर ताकद असेल तर तिथं विमानतळ सुद्धा होईल, डायरेक्ट देहूच्या भामचंद्रावर भंडाऱ्यावर होईल. साधू काय नाही करू शकत, काहीही करू शकतात. पूर्वीच्या काळामध्ये काट्या कुपाट्याचा रस्ता होता महाराज, आणि असं काट्या कुपाट्यात सावरत सावरत गुरंढोरं चालण्याकरता जावं लागत होतं. माझे संत श्री तुकाराम महाराज सकाळी घरून निघले की भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे आणि चालत राहायचं महाराजांचं. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. कोणीच नसायचं हो ऐकायला, कोणीच नसायचं ऐकायला. फक्त एकच साधक असायचा, तो संताजी जगनाडे. तेली समाजाचा माणूस होय तो संताजी महाराज जगनाडे. संताजी महाराज जगनाडे, तुकोबा तुमचं नाव काय? त्यांनी सांगितलं मी तुकोबा. बरं बरं बरं, तू काय करतो इकडे? मी नाही का माझ्या मामाकडे काम धंदे करण्याकरता आलो होतो, पण कोणाच्या घरी फुकटची चाकरी केल्यानंतर फुकटचं खाऊ नये ना, असं म्हणतात ना, म्हणून मी मामाची गुरुढारं चालण्याचं काम करतोय. तुमचं नाव काय? सांगितलं माझं नाव संताजी जगनाडे. बघा, तुकाराम महाराजांच्या सानिध्यात संताजी जगनाडे गेले तर संताजी जगनाडे महाराजांनी स्वतंत्र 10,000 अभंग तयार केले. स्वतंत्र 10,000 अभंग तयार केले. एवढंच नाही, तुकाराम महाराजांची संगत जगनाडे महाराजाला झाल्याबरोबर जगनाडे महाराज जेही बोलत ते अभंग तयार होते. साधूच्या संगतीचा परिणाम आहे, साधूच्या संगतीचा परिणाम आहे. पण त्या काळात तुकाराम महाराज मग्न होते. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. काय मस्त म्हणायचे महाराज, गोड नामस्मरण चालायचं. पण त्या काळात काही टाळ वगैरे नव्हते. आता मी सांगितलं तर हिंदवी साऊंड सिस्टीम, टकाटक साऊंड सिस्टीम आहे. गाणारे निर्मळ महाराज सारखे आहेत, रामकृष्ण महाराज सारखे आहेत, चांगले बॉ सारखे, खंदारी बॉ सारखे, ही उंदरीतील नावाजेल सर्व टाळकरी मंडळी, आमचे चोपदार आणि रमेश पाटलाचं आयोजन अतिशय सुंदर होतं आताच्या काळात. पण त्या काळात तसं नव्हतं. आताच्या काळात टाळ आहेत, साऊंड सिस्टीम आहे, ऐकणारे आहेत. त्या काळात कोणी नव्हतं माझ्या राजांनो, तुटकाच विना होता, त्याला एकच तार होता. हो, एकच तार होता. आताच्या काळात जर आपण परिस्थिती पाहिली तर 20-20 हजाराचे विणे आहेत आणि 10-10 हजाराची टाळ आहेत. सिस्टीम तर लाख रुपयाची आहे, त्या काळात नव्हती. तुकाराम महाराज कोणाला सांगत होते? जगनाडे महाराज कोणाला, तुकाराम महाराज कोणालाही सांगत नव्हते, पण जगनाडे महाराज चोरून त्यांचं चिंतन ऐकत होते. बघा, ज्यावेळेस माझे तुकाराम महाराज स्मरण करायचे त्यावेळेस तुकाराम महाराजांना स्वरामध्ये स्वर मिळवण्याचं काम, स्वरामध्ये स्वर मिळवण्याचं काम पक्षी करत होते. पक्षी ही सुस्वरे गाते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी. हे प्रमाण कधीच आहे, हे प्रमाण त्या काळातलं आहे ज्या काळात जगणारे महाराज गुपचूप ऐकत होते. आणि तुकोबा दगडाच्या टाळामधून गाईले अभंग, दगडाच्या टाळामधून गाईले अभंग, मौन धारिले का तुम्ही? सांगा पांडुरंग, मौन धरिले का तुम्ही? सांगा पांडुरंग, प्रमाण दिलं. आपल्याकडे आता काशेचे पितळीचे टाळ आहेत, पण त्या काळात काशा पितळचे टाळ अवेलेबल नव्हते, म्हणजे उपलब्ध नव्हते. दगडाच्या टाळात दगडाचे टाळ करून माझे तुकाराम महाराज भजन करायचे. त्या काळामध्ये जगनाडे महाराजांची गाठभेट झाली. जगनाडे महाराजांनी सांगितलं, महाराज शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करण्याची इच्छा आहे महाराज, तुम्ही आज्ञा करा. तुकोबा म्हणले, अरे संतू तू काय करणार आहेस माझ्यासाठी? महाराज माझी इच्छा आहे की तुम्ही जे अभंग गाताना हे अभंग मी स्वतः लिहून काम करावे, लिहण्याचं काम करावं. तुकोबा म्हणले, माझा संतू अतिशय साधा आहे, माझा संतू फार भोळा आहे, संतू तुला जमणार नाही. घरी आले संतू. घरी संतू आल्यानंतर त्यांचे आईवडील म्हणले, संतू साधूच्या संगतीत आपल्यासारख्यानं काय गेलं पाहिजे बाबा? अरे आपण नोकरी चाकरी करावी, 4 पैसे कमावे, घरचा प्रपंच भागवा, उदरनिर्वाह करावा. आपण साधूच्या सानिध्यात गेल्यानंतर घरी भाकरी चाकरी कोण देईल? पण संतूजी महाराज ऐकत नव्हते. संतूजी महाराजांनी सांगितले, मला माझ्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचं सानिध्य लाभलंय. खऱ्या साधूची संगत अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय प्राप्ती, तेने होय मुक्ती महत पापा. बघा, खऱ्या साधूची अर्धा क्षण जर खऱ्या अर्थानं संगत झाली ना, तर खऱ्या साधूचे चरण सोडाच वाटत नाहीत मरेपर्यंत. विठाला 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 विठाला. संत संगतीने थोर लाभ झाला, वा टाळकरी मंडळी. संत संगतीने थोर लाभ झाला,
संत संगतीने तोर लाभ झाला संत संगतीने तोर लाभ झाला मोहानी रसला माया मोहानी रसला माया रातले बाहेरी काम क्रोध वैरी रातले बाहेरी काम क्रोध वैरी काय लाभ झाला साधूच्या संगतीत संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला माया देख पुढे घातले बाहेरी कामो क्रोध वैरी बैसलांतरी पांडुरंग खऱ्या साधूची संगत अर्धा क्षण घडू द्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला तो क्षण आठवत राहील कारण ते साधू खरे असतात डुप्लिकेट साधू तुम्हाला तर फसवतातच पण सगळ्याचं वाटोळ करून जातात म्हणून आपण अजून खऱ्या साधूशी पडलो नाही खऱ्या साधूची भेट नाही आशांचा महिमा वर्णन करतायत माझे संत श्री तुकाराम महाराज माझे तुकाराम महाराज म्हणतात काय वर्णन करू मी त्या संतांचं काय वर्णन करू या साधूच्या महिम्यांचं वर्णन शब्दानं केलं जात नाही इथं कितीही मोठा पंडित असला तरी त्यांचं शब्दानं वर्णन केलं जात नाही त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं खरा संत लागतो अभंगाच्या पहिल्या चरणात संताचा महिमा बहुदुर्गम तो बहुदुर्गम संताचा महिमा 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 तो बहुदुर्गम काचे काम नाही आता शब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिकाचे काम नाही रे शाब्दिकाचे काम नाही तेथे हो बहुदुर्गम झाली झाली म्हैस गाय बहुदुर्गम झाली झाली म्हैस गाय बहुदुर्गम झाली म्हैस गाय बहुदुर्गम झाली म्हैस गाय संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणताय संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही देते ज्या संतांचं आपण चरित्र या ठिकाणी वर्णन करत आहे या संतांचा महिमा शब्दानं वर्णन केला जात नाही काही लोक शब्दानं समाज सुधारण्याचं काम करत असतात ऐका शब्दानं जर समाज सुधारला असताना माझ्या राजांनो तो कीर्तनाची गरज लागली नसती एकमेकाला सांगितलं असतं मी जे शब्द तुला बोलणार आहे हे तू ऐक शब्दांना जर समाजावर शब्दाचा प्रभाव झाला असता
तर शब्दानं हा समाज सुधारला असता, कीर्तन करण्याची गरज पडली नसती. भलाई काही लोकांना पोपटपंची ज्ञान सांगता आलं म्हणून त्याला संत म्हणता येत नाही. काही लोकांना चांगल्या पद्धतीच्या गप्पा करता आल्या म्हणून त्याला संत म्हणता येत नाही. कारण काही अज्ञानी लोक असतात पण शिकलेल्यापेक्षा चांगलं बोलतात. चांगले बुवा शिकलेले असतात, त्याला विचारलं पाहिजे किती शिकलेलं आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, खूप शिकलो म्हणे मी. अरे वा. आणि एकाला विचारलं तू किती शिकेला, म्हणे मी अजून बालवाडीचा दरवाजा सुद्धा पाहिला नाही. अरे ग्रॅज्युएशन कंप्लीट असून मला बोलता येत नाही, तू बालवाडीत सुद्धा गेला नाही तरी इतका चांगला बोलतो. याचा अर्थ असा आहे कधी कधी शिकलेल्या लोकांपेक्षा अज्ञानी लोक चांगलं बोलतात. कधी कधी शिकलेल्या लोकांपेक्षा अज्ञानी लोक चांगलं बोलत असतात. याचा अर्थ असा नाही की तो ज्ञानी आहे. महाराज म्हणतात शब्द शाब्दिकाचे काम नाही ते. संतांचा महिमा खऱ्या अर्थानं तुम्हाला कळावा असं वाटत असेल ना, तर साधूच्या सानिध्यात गेल्याशिवाय ते कळत नाही. काही लोक वर्णन करतात, एक जोडपं भाषण करण्याकरता निघालं, भली मोठी सभा होती आणि विशेष अतिथी म्हणून त्या जोडप्याला निमंत्रण आलं होतं. घरची स्कॉर्पिओ काढली, आपल्या पत्नीला घेऊन निघाला. म्हणे चाल, चिखली सारख्या ठिकाणी भली मोठी सभा आहे म्हणे आणि तिथं मला विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आलं म्हणे. बायको म्हणली तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहे, म्हणे मी पहिले दाबून नाश्ता करणार आहे आणि नंतर स्टेजवर जाणार. अरे वा. बायको म्हणली तुम्हाला तर खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही, भाषण करण्यासाठी अतिथी म्हणून तुम्हाला बोलवलंय, तुम्ही अगोदर नाश्त्याकडे तुमचं लक्ष आहे म्हणे. ठीक आहे म्हणे. दोघं नवरा बायको गेले चिखली सारख्या ठिकाणी. हा दृष्टांत आहे बरं, लक्षात ठेवा. खरं नाही बरं, दृष्टांत आहे. चिखली सारख्या ठिकाणी निघाले, स्कॉर्पिओ गाडी निघाली, पण बाई काही भाषण ऐकायला गेली नाही. बाई गाडीतच बसेल होती. बुवाचं भाषण चालू होतं. हा इतकं मस्त भाषण रंगात आलं, इतकं मस्त भाषण रंगात आलं. 10 मिनिटं, 20 मिनिटं, पाऊण तास, 1 तास, सव्वा तास, 2 तास भाषण चाललं. खूप पब्लिक होती भाषण ऐकण्यासाठी. आणि भाषण वगैरे आटोपल्यानंतर पुन्हा ही गाडी येऊन बसलं आणि बायकोला म्हणे तुला काय माहित आहे, तू जर भाषण ऐकायला आली असती तर तुला भाषण खूप आवडलं असतं. काय सांगू म्हणे, इतकं जोरजोरानं बेंबीच्या देठापासून मी बोलत होतो म्हणे, पण ऐकणारे सगळे गधे होते म्हणे. कोणाला सांगायचंय, मी शब्द अमृतासारखे वापरले म्हणे, भारी भारी शब्द टाकले म्हणे त्या समाजावर, पण ऐकणारे सगळे गधे होते म्हणे. बायको म्हणे मला माहित आहे ते ऐकणारे गधे होते. तो म्हणला अरे वा, तुला कसं काय माहिती आहे गधे होते, तुम्ही नाही का म्हणे म्हणत होते सारखे माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणी. म्हणजे खालचे जे गधे होते याचे ते बहीण भाऊच होते ना. म्हणजे हा सगळ्यात मोठा गधा आणि ते छोटे गधे. शब्दाला जर समाज सुधारला असताना तर मला असं वाटते कीर्तन प्रवचन करण्याची गरज राहिली नसते. महाराज पुढे दृष्टांत टाकतायत आणि हा दृष्टांत फार सुंदर आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी भरपूर आहेत, इतक्यात इतक्यात प्रत्येकाकडे आहेत. विठाला 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 विठाला. सज्जनांनो, ग्रामीण भागाविषयी बोलतो मी तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी आता औषधासारख्या सापडतात. असल्या तर असल्या एखाद्या कास्तकाराकडे गाई म्हशी, पण शहराच्या भागात जास्त गाई म्हशी दिसत नाहीत. काय पद्धत होती आपल्या भारत देशामध्ये. आज आपल्या गायला हिंदुस्थानची गोमाता म्हणून राष्ट्रीय दर्जा देण्यात आला. या जगाची ती माय झाली, या देशाची गोमाता माय झाली, तशी ती मायच आहे. एक जन्म देणारी माता आपली आई, ती माय आहे. दुसरी, ज्या जमिनीवर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या चरणाचा स्पर्श होतो, ती जमीन सुद्धा तुमची मायच आहे. आपण म्हणतो ना, ही काळी आई धन धान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती आमची माणसं. आता पद्धत उलटी झाली, आमचीच माणसं आमचीच माती, नाही का. ज्या मातीवर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या सकाळी उठल्याबरोबर पायाचा स्पर्श होतो ती एक माता. आणि 33 कोटी देवतांचं वास्तव्य ज्या गाईच्या शरीरामध्ये असं हिंदुत्व लोक समजतात, ती गोमाता आज बऱ्याच ठिकाणी दिसते का. किती गायी आहेत आपल्या उंदरीत. मला असं वाटतंय 1000 घर झांबळले तर मोजक्या सापडतील 2-4. पाटील तुमच्याकडे असतील नाही का, मोजक्या सापडतात. पण ग्रामीण भागामध्ये त्या जास्त प्रमाणात आहेत गायी. शास्त्रकार वर्णन करतायत, पूर्वीच्या काळामध्ये ज्याच्याकडे जास्त गायी असला त्याला राजाची किंमत द्यायची. किती गायी होत्या नंदराजाकडे? 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? गायी म्हशी होत्या, हजारो गायी म्हशी होत्या. आताच्या काळामध्ये माझ्या तुकाराम महाराजांनी गायी म्हशीचं नाव दिलं. याचा अर्थ असा आहे, गायीलाही जिवंत ठेवलं आणि म्हशीलाही जिवंत ठेवलं. दुर्भाग्य आपल्या समाजाचं की आपण तिला खाटकाला दिली ना आपण. शास्त्रकार वर्णन करतायत, माझ्या संतांनी का हेल्याचं नाव घेतलं नाही हो? हेल्याचं नाव का घेतलं नाही? रेड्याचं नाव का घेतलं नाही? बैलाचं नाव का घेतलं नाही?
कारण एका सत्पुरुषाला जन्म देण्याचं काम ही जन्मदाती आईच करते. तसं एका चांगल्या प्रतीतीत पुरुषाला जनावराला जन्म देण्याचं काम ही गोमाता करते. 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गायीच्या बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं ना, नुकती गाय जंदेल असू द्या, 2 दिवस झालेले असू द्या, आणि गाय रानामध्ये चरायला गेलेली असू द्या, कर्मधर्म सुदैवानं उन्हाळ्याचे दिवस असू द्या, तिचं ते लहान असणारं पाळस त्या एका कोट्यामध्ये बांधलेलं असू द्या, उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्या कोट्याला दुर्दैवानं आग लागू द्या, आणि तितक्या वेळामध्ये ती गाय जंगलातून तिथं येऊ द्या. तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो तुम्हाला, गाय जर दावणीला, तिचं पिल्लू जर गायला दावणीला बांधलेलं असेल ना, तर स्वतःच्या शिंगानं ते दावण तोडण्याची ताकद ठेवते ती गाय आहे. गायच्या बद्दल काय सांगितलं पाहिजे तुम्हाला. पण दुर्भाग्य आहे आपल्या समाजाचं, दुर्भाग्य आहे आपल्या देशाचं, की आज गाय ही कमी होत चाललेली आहे. कमीत कमी ज्या लोकांकडे गायी आहेत त्या लोकांनी त्या गाया विकू नका, किंबहुना कसायला देऊ नका. दया केली पाहिजे मुक्या जनावरांवर. आपल्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणाने वागतात ते जनावर आहेत. विठाला विठाला विठाला, आपल्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणाने वागतात ते जनावर आहेत. तुम्ही त्या कुत्र्याला कधी कधी दोष देता, त्या कुत्र्याला भाकर टाका, तो तुमची चाकरी केल्याशिवाय राहणार नाही बघा. कारण ते कुत्रा आहे, मुका आहे, मुक जनावर आहे, बुद्धिहीन नसतं ते. बुद्धिहीन जर असलं असतं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जळच्या चितेवर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी मारली असती का? मारली असती नाही. या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राचे शान आहे, नाही का? त्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीवर जळत्या चितेवर एका कुत्र्यानं उडी मारावी. किती प्रामाणिक असेल ते कुत्र. मला कुत्र सांगायचं नाही, मला त्या कुत्र्याचा आत्मविश्वास सांगायचा. ज्या जनावरांना आपण मुक म्हणून, प्राणी म्हणून, एक गलिच्छ प्राणी म्हणून सोडून देतो, हे माणसापेक्षा जास्त प्रामाणिक असतात. फक्त त्यांना जपता आलं पाहिजे. तशी गाय आहे, स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकते राजांनो, पण तिच्या पाळसाला ती वाचवते, कारण ती माय आहे. म्हणून गाय, माय आणि जमीन यांना भेदभाव देऊ नका. वंदजी तुकडोजी महाराज तर एका ठिकाणी सांगतात, मानवा दया करा काही, मानवा दया करा काही, कसायाला विकू नका गाई. दया करा, दया. ती माऊली तुम्हाला 2 टाइम फक्त चारा मागते. ती तुमच्या घरात कधी तुमच्या सोफ्यावर बसण्यासाठी येत नाही. ती माऊली तुमच्या व्यवहारात कधी उलटढालट करत नाही. कोठ्यावर मरू द्या, खुट्यावर मरू द्या, पण कसायला विकू नका. अशा गाईचं उदाहरण माझ्या तुकाराम महाराजने दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दानं जर समाज सुधारला असताना तर कीर्तन करण्याची गरज नसले. साधकांनी पुन्हा तुकोबाला विचारलं, याच्यासाठी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणले, अज्ञानी आहे समाज. कसा? जसं की ग्रामीण भागात आणि शहरी भागात गाई म्हशी असतात, पण ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या गाई म्हशीनं हजारो लिटर जरी दूध दिलं तरी कामधेनूची बराबरी करत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात बहुत
वा खंदारी महाराज गोळ चाल गायले. महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय ग्रामीण भागातल्या गाई म्हशींना किती जरी दूध दिलं तरी कामधेनूची बराबरी करता येत नाही. कुठे असते याची कामधेनू? मुंबईले, पुण्याले, मग उंदरीत, घरीदारी, जंगलात नाही. नाही कामधेनुष्य कल्पतरुष्य चिंतामणी शास्त्रकार वर्णन करतात. हे जे नमुने आपल्या समोर ठेवले ना हे सामान्य नाही चांगले बा. याच्यासाठी मरावं लागतं आणि वर जावं लागतं. मेल्यानंतर तुम्हाला त्यांचा आस्वाद आहे. काय होतंय अहो पाईपलाईनची पाईपलाईन चालू राहते अखंड खंडन कधी खंडत नाही. इतकं तुम्हाला गाई म्हशी पाहायला भेटतात, इतकं दूध तुम्हाला पाहायला भेटतं. ग्रामीण भागामध्ये कितीही गाई म्हशीनं दूध दिलं तरी कामधेनूची बराबरी करता येत नाही. का कामधेनू? कामधेनू नावाची गाय अशी आहे ती तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. इतकी दुधात ताकद आहे. मग आता संतांचा महिमा सामान्य असेल का हो? जसं कामधेनू आयुष्यभर तुम्हाला काही कमी पडू देत नाही तसे खरे साधू सुद्धा तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडू देत नाही. फक्त ते साधू खरे असले पाहिजे. खरे साधू तुम्हाला ओळखता आले पाहिजे. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत माझ्या राजांनो की आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो. भारतातल्या एका प्रांतात एका राज्यात जन्माला आलो. त्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक असं प्रांत आहे त्याचं नाव आहे विदर्भ प्रांत. त्या विदर्भ प्रांतात आपण साधू संतांच्या सानिध्यात जन्माला आलो ही आपल्यासाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही जर दुसऱ्या राज्यात गेले असते तेलंगणामध्ये तर मिळाले असते तुम्हाला गजानन महाराज. तुम्ही जर आफ्रिकामध्ये गेले असते तर गजानन महाराज किसनदेव महाराज भेटले असते तुम्हाला? नसते भेटले. आणि मला असं वाटते त्यांचा विषय तो सोडा हो. तुम्ही कीर्तनात कधी आले नसते. त्याच्याही पलीकडचं बोलतो तुम्हाला कीर्तन कशाला म्हणतात हेही समजलं नसतं. कशाला म्हणतात कीर्तन? कशाला म्हणतात कीर्तन? गप्पा करणं? गप्पा करणं कीर्तन आहे का? गप्पा करणं कीर्तन नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाची सद्गुरू किसनदेवाची मूर्ती ठसली पाहिजे, विराजमान झाली पाहिजे, प्रत्यक्ष बसली पाहिजे. तया नाम कीर्तन. म्हणून कीर्तन श्रवण करत असताना निगेटिव्ह विचार डोक्याच्या बाहेर गेले पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार या ठिकाणी घेऊन गेले पाहिजे. त्याचं नाव आहे कीर्तन. एखाद्याचं कीर्तन श्रवण केल्यानंतर तुमचं अंग जर हरिरूप होत असेल त्याचं नाव आहे कीर्तन. होय अंग हरिरूप होय अंग पाटील लहान जीव आहे पण किती मस्त आहे. हे सगळे आता इथं जर मनात आलं ना सेकंदाला प्रमाण देणारी मंडळी आहे. अभ्यास आहे या लोकांचा. पण या सगळ्या लोकांना एकटा माणूस झेपतो याला अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. आणि खरं सांगू या किसनदेव बाबाच्या दरबारामध्ये पैशासाठी परमार्थ नाही. तसं तुम्हाला ते देणारच आहेत त्याच्याबद्दल काही विषय नाही. ते देणारच आहेत. खरं सांगू साधूची सेवा आम्ही केली म्हणून आज तुम्हाला काहीतरी बदल वाटत असेल. वाटते तो 100%. मी मोठेपणा नाही सांगत. बदल वाटते. याचं कारण एवढंच आहे की प्रपंचामध्ये माणसाची इज्जत कमी होत चालते. कशात? संसारात माणसाची इज्जत कमी होते. करपसून जातो माणूस प्रपंचात. पण परमार्थात माणसाची दिवसेंदिवस इज्जत वाढत जाते. ही ताकद कशाची आहे? ही ताकद साधूच्या सेवेची आहे. विठाला 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 विठाला. तुमचं तुम्ही चालणं चालू ठेवा.
तुम्ही थांबू नका. वाहत्या पाण्याने कधी थांबायचं नसतं, तसं वक्त्यांना कधी जागेवर थांबायचं नसतं. समाज तुम्हाला काय म्हणतो इकडे दुर्लक्ष करायचं असतं. समाजाच्या बोलण्याकडे जर तुमचं लक्ष जात असेल तर मला असं वाटतं कुठंतरी नदी थांबते, ती प्रवाहित होत नाही, ती थांबली पाहिजे. आणि एकदा का थांबलं की त्यात शेपटाचे किडे पडल्याशिवाय राहत नाही, म्हणून ती वाहता असली पाहिजे. आमचे साधू कधी थांबले नाहीत. कितीतरी लोक भुकले आमच्या साधूच्या अंगावर, खूप लोक भुकले. महाराज म्हणतात, हाती चले बाजार तो कुते भुके हजार. भला मोठा हाती आहे 10 क्विंटलचा, आला उंदरीच्या बाजारात आणि निघाला. बघा तुम्ही हत्तीचा स्वाभिमान कसा आहे. हत्ती आहे तो, स्वाभिमानानं चालतो, डवलत डवलत चालतो, असा लवाजवा असतो त्याचा मस्त. हत्ती कसा चालतो, असा चालतो. आणि तुमच्या गावातले पॉवरफुल क्वालिटी बाज कुत्रे असतात, कुत्रे 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 कुत्रे. हा, हाती बाजारात निघाला की हे कुत्र दुसऱ्या कुत्र्याला मिसकॉल मारतं, शांभो शांभो आला बघ आपल्या गावात. बाजाराचा सत्यानाश करण्यासाठी भला मोठा असा डवलत डवलत चालतो. सगळे कुत्रे एका जागेवर येतात, हत्तीच्या पाठीमागं चालतात. चालतच नाही तर हत्तीवर भुगतात सुद्धा. हत्ती स्वाभिमानी असल्यामुळे हत्ती मागे बोलून कधी पाहत नाही. तुम्ही पहा, हत्ती जर तुम्हाला दिसला ना एखाद्या वेळेस तर तुम्ही त्याचं निरीक्षण करा. तो हत्ती कधीच असं पाहत नाही माग की कोणतं कुत्र आहे, झाड आहे, बारक आहे का काय, काहीच नाही. हा, हत्ती म्हणते, अरे कुत्र्यांनो, जेवढं भुकायचं तेवढं भुका, तुमची अवकात फक्त तितकीच आहे. केवढी? भुकण्यापुरती. भाग्यवान आहे तुम्ही, मी मांग पाहत नाही. मी जर मांग पाहिलं तर जसं भरीत होतं ना, भरीत भरीत, तसं भरीत झाल्याशिवाय राहत नाही. पण हत्ती कधी मांग पाहत नसतो, कारण हत्तीनं जर मागे पाहिलं ना तर तो कुत्र्याचा अपमान आहे, तो हत्तीचा अपमान आहे. तसं समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या माणसाने कधी पाठीमागं पाहायचं नसतं. समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या माणसानं जर पाठीमागं पाहिलं तर हा त्याचा अपमान नाही, हा त्याच्या संप्रदायाचा अपमान आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवापेक्षा जास्त ताकद आणि देवापेक्षा जास्त फळ जर कोणती सेवा देत असेल ना तर ती साधूची सेवा आहे. आणि साधू सेवेबद्दल मी काय सांगावं, आदरणीय रमेश भाऊ पाटील बसेल आहेत, जास्त अनुभवले बाबा यांनी. यांना बाबांचे चमत्कार माहीत आहेत आणि बाबाची सेवा यांच्या हातातून झाली म्हणून आज हे एवढं मोठं कार्य बाबा त्यांच्याकडून करून घेत आहेत. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे कार्य अहोरात्र या ठिकाणी चालत राहणार आहे. बघा ना तुम्ही किती सहकार्य होतं या कार्यक्रमासाठी. ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी वेळात वेळ काढून येतात. फक्त ही किसनदेव बाबाची सेवा आहे. म्हणून सेवा करत राहा, आपण चालत राहा, निष्कामपणे तुम्ही करत राहा. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता निष्काम भावनेने केलेली साधूची सेवा ही जर आपण करत राहिलो ना, नारदाच्या गादीहून सांगतो तुमचा खिसा कधीच कमी पडत नाही. ही सेवेची ताकद आहे. हा, निष्काम भावनेनं सेवा करत राहा. याचा अर्थ असा नाही की काहीच घेऊ नका. हा नाही पाटील, याचा अर्थ असा नाही काहीच घेऊ नका. काहीच घेऊ नका म्हणजे जर देत असतील तर घ्या. एवढे दिले म्हणून कमी झाले असं म्हणू नका, कारण याचा मोबदला कुठं ना कुठं तुम्हाला तुमची साधू दिल्याशिवाय राहणार नाही. मी तर नेहमी सांगत असतो, आम्ही आमच्या गजानन महाराजांच्या संस्थांमध्ये राहिलो 4 वर्ष राहिलो, नवीन नवीन गेलो, अज्ञानी होतो आम्ही, आम्हाला कळत नव्हतं. आम्हाला खाण्यापिण्याची धुण्याची सुद्धा अक्कल नव्हती. पण आमच्या गुरुजीने सांगितलं असे कपडे धुतात, असं धुतात, असं झोपतात, असं बसतात, असं खेळतात. शिवी देऊ नये, चोरी करू नये, वाईट धंदे करू नये. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना. विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थी हा लहान आहे, नुसतं लहान नाही, तो उद्याचा महान माणूस आहे. आणि विद्यार्थी हा लहान नसून एका कवळ्या झाडासारखा आहे. बाळांनो, आमचे गुरुजी सांगायचे, अरे सेवा करा बाबाची. ज्या ज्या लोकांनी बाबाची सेवा केली ते तरले आणि ज्या ज्या लोकांनी बाबाची अवहेलना केली ते वारले. मग आपल्याला अवहेलना करून मरायचं का सेवा करून तरायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता या ठिकाणी जेवढेही लोक हजर आहेत याच्यातलं कोण शिल्लक राहणार आहे हो? तुम्ही कितीही प्रॉपर्टीवाले असा, तुम्ही कितीही श्रीमंतीवाले असू द्या. मला असं वाटतंय मागच्या वर्षी मी एक प्रमाण गायलं होतं महाराज. लाख कमाले हिरे मोती, लाख कमाले हीरे मोती, जेब कफन में नहीं है होती. आयुष्यामध्ये तुम्ही किती धन पैसा संपत्ती सोनं नाणं चांद कमवा, पण शेवटचा श्वास ज्यावेळेस आपण मोजतो, ज्यावेळेस आपण पंचतत्वात विलीन होतो, अर्थात मरण पावतो, त्यावेळेस ज्या कपड्यामध्ये आपल्याला बांधलं जातं त्या कपड्याला माद्रा असं म्हणतात ना. माद्रा काय म्हणतात?
हा शेवटचा श्वास घेतल्यानंतर ज्या पांढऱ्या लाल केशरी गुलाबी जो काय शिन्य असेल तो त्या कपड्यामध्ये आपल्याला बांधल्या जातं. कोणता टेलर त्या कपड्याला खिसा शिवतो चांगले व नाही नाही ते मेलं 1500 राहील टाका त्याच्यात असे काही आहे का? अरे असलेले काढून घेतात, टाक्याचा तर विशेष दूर आहे. म्हणून काय वर्णन केलं, काय भाव आहे या लोकांचा. तुम्ही किती कमवा, जे तुमच्याजवळ आहे ना ते चांगल्या मार्गाने गमवा, चांगल्या मार्गाने कमवा. महाराज म्हणतात हे तुम्हाला उपभोगण्याचं साधन आहे, ते भोगण्याकरता दिलेलं आहे. जोपर्यंत तुम्हाला हे भोगण्याकरता दिलेलं आहे तोपर्यंत असं गलिच्छ भोगू नका. कारण वारकरी संप्रदाय गलिच्छ नाही. माझा वारकरी संप्रदाय श्रीमंत आहे आणि माझा वारकरी संप्रदाय स्टँडर्ड आहे. कारण या लोकांनी दारिद्र्य भोगली, या लोकांनी गरिबी भोगली, या लोकांनी समाजाचे आघात भोगले, पण या लोकांनी आपल्यावर कृपा केली म्हणून आज आपला संप्रदाय या लोकांनी आघात सहन केल्यामुळे इतका श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. जगाच्या पाठीवर संप्रदाय खूप आहेत, अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायाला या विश्वात या जगात कुठेच तोड नाही. म्हणून जे उपभोगण्याचे साधनं आपल्याला दिलेले आहेत ना हे मन मोकळ्या मनानं भोगा, इतके भोगा इतके भोगा. पण भोगत असताना त्याच्यातला थोडाफार का हिस्सा होईना सद्गुरू किसनदेव बाबाकडे असू द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली आली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुम्हाला असं वाटत असेल 10 वाजताच महाराजनं ज्ञानेश्वर माऊली केलं. कसं आहे, जास्त खाऊन तोंडात बोटं घालून काढण्यापेक्षा कमी खाल्लेलं बरं आहे की नाही. भाजी चांगली केली पाटलीन काकून म्हणून बसला पेत, मग उचललं डब्बं की पळ, उचललं डब्बं की पळ. अशी पद्धती नाही झाली पाहिजे. याच्याकरता कमी खा, पचेल तितकंच वा. तुम्ही म्हणता बा रमेश पाटला गेली दररोज अन्नदान चालू आहे, फार सुंदर झाली व मिरच्याची भाजी म्हणून बसला दुरून पेत. मिरच्याची भाजी आहे ती, तिचं नाव मिरच्याची भाजी आहे म्हणून जेवढी लागली तेवढीच खाल्ली पाहिजे. मला मिरच्याच्या भाजीबद्दल बोलायचं नाही. भाग्यवान आहे आपण सगळे लोक की रमेश पाटील आणि त्यांचा परिवार, त्यांचे सहकारी, आयोजक नियोजक ही सगळी मंडळी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सद्गुरू किसनदेव बाबाचा अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करते आणि सगळे लोक त्याला चांगल्या पद्धतीनं समर्थन सुद्धा देतात. बघा अन्नदान सुद्धा आहे, हे गायक वादक लोक सुद्धा या ठिकाणी आलेले असतात. साऊंड सिस्टीम सुद्धा चांगली असते दरवर्षीप्रमाणे. कीर्तनकार लोक सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी आलेले असतात. हे सगळं करणं सोपं नाही. याचं कारण एवढंच आहे सज्जनांनो की या लोकांनी अगोदर साधूची सेवा केली आणि आज साधूच्या कृपापात्र शिष्य ते बनून साधूच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्याजवळ जे आहे ते तर ते भोगतातच, पण अनाठाई खर्च न करता ते सप्ताह करता खर्च होत असते. म्हणून सांगतो तुम्हाला, नका ना ते हरिपाठ म्हणू द्या. तुम्हाला असं वाटत असेल ते हरिपाठ म्हणत नाहीत, नका म्हणू द्या. हरिपाठापेक्षा कमी पुण्य करत नाहीत. नाही त्यांना कीर्तन येत, पण कीर्तनकारापेक्षा कमी पुण्य नाही. नाही त्यांना वाजवता येत, नाही त्यांना गाता येत, पण या सगळ्यांचं पुण्य त्यांच्या एकट्याच्या पदरात पडतं. ही सेवेची ताकद आहे. म्हणून हा एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा आपल्या सद्गुरू किसनदेव बाबांचा उंद्री नगरामध्ये, उदयनगर ग्रामामध्ये आपण करत आहोत. म्हणून 109वा जयंती महोत्सव किसनदेवाचा त्या वर्षीचं या वर्षीचं ही तिसरं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या सर्व सामान्य कीर्तनकाराच्या वाटेला आलं. खऱ्या अर्थाने मी काही अधिकारी माणूस नाही, मी काही कीर्तनकार नाही. एक तुमचा लेकरू, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या समोर साधूच्या गप्पा केल्या, कारण साधूच्या गप्पा करणं मला फार आवडतात. साधूच्या गप्पा केल्या म्हणून इतका आनंद आहे. तर खरा साधू होण्यामध्ये किती आनंद असेल. खरा साधू जर आपल्याला व्हायचं असेल तर माझे तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल किलो. याच्यावर एक दृष्टांत आहे. एक साधक तुकोबाकडे गेला, तुकोबाला म्हणला खरे साधू कसे ओळखले पाहिजे. तुकोबानी त्याच्या खांद्यावर हात टाकला, खांद्यावर हात टाकला आणि त्याला नदीकडे घेऊन गेले. कुठं? नदीच्या काठावर. नदीच्या काठावर घेऊन गेले असताना तुकाराम महाराजांनी विचारलं, म्हणे बाळा काय प्रश्न केला होता तू. त्यावेळेस साधक म्हणला, महाराज मी एकच प्रश्न केला होता, खरे साधू कसे असतात. तुकाराम महाराजांनी त्याला नदीच्या काठावर उभं केलं, सांगितलं त्या पाण्यात बघ काय दिसतंय तुला. साधकांनी पहिलं उत्तर दिलं, महाराज मला माझं प्रतिबिंब दिसतं. महाराज म्हणले अपेक्षित उत्तर नाही मिळालं मला, डबल सांग काय दिसतं. महाराज तुमचं प्रतिबिंब दिसतं, आपल्या दोघांचं प्रतिबिंब दिसतं. अपेक्षित उत्तर नाही मिळालं मला. महाराजांनी सांगितलं पुन्हा एकदा पाय. ज्यावेळेस त्यानं अभ्यास करून त्या पाण्यामध्ये पाहिलं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये त्याला पाण्यातल्या मासोळ्या दिसत होत्या. काय दिसत होत्या?
मासोळ्या. तुकाराम महाराजाला म्हणतात मला प्रतिबिंब दिसतंय, माझंही दिसतंय, तुमचंही दिसतं, पण आता मी अभ्यास करून पाहिल्यानंतर मला या पाण्यामध्ये मासे दिसतात. तुकाराम महाराज म्हणले माश्या दिसतात हे ठीक आहे, पण माशाकडे पाहून काही विचार येतात का? म्हणले हो, माशाकडे पाहून माझ्या डोक्यात एकच विचार येतो की यांचा परिवार कसा असेल, यांचे मुलं बाळ कसे राहत असतील, हे खात काय असतील, हे पीत काय असतील. तुकाराम महाराज म्हणले संताचं सुद्धा तसंच आहे. मासोळी जशी पाण्यात राहते, यांच्या परिवाराबद्दल आपल्याला काही कळत नाही. त्यांच्या सत्य शिकला आहे ना का सर्दी झाली आता मोठे अवघड कार्यक्रम व्हायला. परवाच्या दिवशी माझं कीर्तन शेलूदला होतो. शेलूदला बिलकुल उदाहरण टाकलं की एक माणूस फसून करे. आता त्याला सर्दी व्हायला होती आणि बरोबर मुद्दा आला की लगेच मी म्हणतो आज माझ्या कीर्तनात प्रत्येक गोष्ट सत्य राहिली. व सत्य शिकली की म्हणून मी सत्य शिकले. सत्य शिकलं झालं आपलं कीर्तन झालं. कीर्तनामध्ये एखाद्या माणसानं जांभळी दिली, महाराजनं कंबर सोडली पाहिजे. एखाद्या माणसानं आव केलं की तरी कंबर सोडली पाहिजे. काही माणूस जर नागिन डान्स करत असेल, नागिन डान्स, कीर्तन सोडलं पाहिजे. जास्त लांबण्यामध्ये मजा नाही. शेवटचा दृष्टांत आहे. मला संकल्पित वेळ जी दिली 10:15 तिथंच आपण थांबलो आणि थांबणारच होत. त्याच्याबद्दल पुढे काही जाणार नाही. आणि आम्हाला गजानन महाराज संस्थांची सवय असल्यामुळे आम्हीच लांबवत नाही. तुम्हाला काय वाटलं गुलाबजामुन लय गोड झाले म्हणून बसले खात? आम्हाला माहित आहे खाण्यासाठी ते फार चांगले वाटतात, पण नंतर ते तुमची वाट लावतात ना. नाव त्याचं गुलाबजामू आहे, ते माणसाला गुलाबी बनवतात. त्याच्यापेक्षा कमी खाल्लेले बरे. तसं कीर्तनाचं सुद्धा आहे. महाराज म्हणले मी तुमचं प्रतिबिंब पाहिलं, आपल्या दोघांचं प्रतिबिंब मला त्यात दिसलंय, पण अभ्यास केल्यानंतर मला कळलं की त्यात मासोळ्या सुद्धा आहेत. काय आहे त्यांचा परिवार, कसा असेल त्यांचा परिवार. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात साधका, साधूचं सुद्धा तसंच आहे. तुला खऱ्या अर्थानं पाण्यातला मासा झेप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. पाण्यातली माशी झोपते कशी, खाते कशी, पिते कशी, त्यांचा परिवार, त्यांची पत्नी, त्यांची मुलं बाळ, शेतीबाडी, धन दौलत, संपत्ती कशी असेल, हे जर तुला अनुभवायचं असेल ना तर तुला मासोळीच्या सानिध्यामध्ये जावं लागेल. तसे खरे साधू जर तुला ओळखायचे असतील ना तर तुला साधूच्या सानिध्यात यावं लागेल. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, 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 तरीच महिमान येईल कळू, तरीच महिमान येईल कळो. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरीच महिमान येईल कळू, तरीच महिमान येईल कळू. बहुदृढ जरी झाली म्हैस गाय, बहुदृढ जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामाधेनु, कामधेनु, तरी होईल काय काय, तरी होईल काय कामधेनु. वा तरी होईल काय
महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहु दुधड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कडो येता मती येता अवकाश. सद्गुरू संत किसनदेव बाबांच्या पावन पवित्र दरबारामध्ये ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा समर्पण करण्यासाठी जो अभंग या ठिकाणी निवडला, आदरणीय आमचे रमेश पाटील यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं आणि तुटकी मुटकी का होईना वेळी वाकड्या वाढून जावलेली सेवा ही सद्गुरूच्या चरणी तुम्हा सर्व उंद्रीकर ग्रामस्थांच्या चरणी समर्पित करतो. चुकीचं वाटत असेल